हे पहा मिस्टर नचिकेत, आता ही पोलीस केस असल्या कारणाने त्यांच्याकडची मंडळी कोणीतरी येईल, तेव्हा त्यांच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यावी लागतीलच. हॅलो डॉक्टर. हॅलो, हे मिस्टर नचिकेत. नाही, यांना मी ओळखतो. हे बघा, मला सांगा पेशंट. वी आर रेडी. येस कम. एक्सक्यूज मी. बघा ना सर काय झालं. मी तुम्हाला सांगतो, ती कॅसेट आणि साहेबांवर झालेला गोळीबार या दोघांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. हे बघा, तुम्ही पोलिसांशी बोलताय हे विसरू नका. त्यामुळे उताळेपणाने कुठल्याही कन्क्लुजनवर येऊ नका. आधी काय घडलं ते सविस्तर सांगा आणि एक सगळ्या बारीक सारीक तपशिलासह. हे सोपस्कार नंतर करता येतील. आता आमचे साहेब डेथ बेडवर आहेत आणि तुम्ही. हे बघा, तुमचे साहेब डेथ बेडवर आहेत ना, मग तुम्ही बोला ना. मी विचारतोय त्या सगळ्या प्रश्नाची नीट उत्तर द्या. प्लीज कॉपरेट विथ अस. गुन्हेगार सापडायला हवेत ना. हो पण शांतराव, मी सांगतोय तुम्हाला. तू कोण? मी परशुराम महाडिक. त्याच्या ऑफिसमध्ये असतंय मी. अच्छा, मला सांग, हे सगळं किती वाजता घडलं? माका वाटतं 4 किंवा 4:30 वाजता झालो असतं. अरे वाटतं म्हणजे काय, 4 का 4:30? अहो आम्ही काय स्टॉप वॉच घेऊन बसून होतो गोळीबार झाला तेव्हा. तुम्ही शांत राहू. मी सांगते तुमका 4:30 वाजता झालो असतो. 4:30. आणखीन कोण कोण होते तिथे? काय झालं माहितीये का, मी एडिटिंग रूम मधून बाहेर गेले ना, तर माका कसलो तर आवाज दिलो, म्हणून मी सरळ साहेबांच्या रूम मध्ये गेले. तर बघतो तर काय, तर साहेब रक्ताच्या थारोळीत पडले होते हो. मग ॲम्ब्युलन्स आली, माणसा गोळा झाली. मग तुमका माहितीये काय झाला ते, बाकी सगळं माहितीये तुमका काय. बरं आहे. इतर लोक कोण कोण होते आणि तिकडे? आम्ही सगळा स्टाफ होतो. सगळा होतो. मी होता, हा होता, आमचा लेडी स्टाफ होत्या, पिऊन होते, सगळे होते. बघा, तुम्ही जरा शांत राहा. बरं मला सांग, ती बाकी सगळी लोक कुठे आहेत? ते बाहेर उभी आहेत, जाम घाबरली आहेत. आम्ही फक्त हैसर इलो. तुम्ही दोघांनी इथेच थांबा, जाऊ नका. काय माणूस आहे. या पोलिसांचा ना हृदय नावाचा अवयवच गायब असतो. सगळ्यांका माहिती होती. आता तुमच्यापैकी या कौशिकाचा कोणी नातेवाईक, नाही भाऊ बहीण? नाही, नातेवाईक कोणी नाही, पण मी जबाबदारी घेतो ना. कुठे ऑपरेशन साठी सही करायची का? करतो. मुंबईत टोळी युद्धाचा परत भडका. कम्युनिकेशन वर्ल्ड वाईड चॅनलचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर श्री कौशिक यांच्यावर त्यांच्याच ऑफिसमध्ये शिरलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. कौशिक यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून अजूनही त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी ताबडतोब शहरात नाकाबंदी सुरू केली आहे. क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर चोरघडे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, हे बघा, मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली असून आम्ही नाकाबंदी जारी केलेली. आता लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा आम्ही लावू आणि गुन्हेगारांना अटक करू. हॅलो, या आय एम चेकिंग आउट राईट नाव. हो, माझ्यासाठी आता इमिजिएट एक जी मुंबईला जाणारी फ्लाईट असेल तिचं तिकीट बुक करता का प्लीज? नाही, ते अवेलेबल नसलं तर मग बस चालेल. हो या, थँक्यू. तुम्ही बसा, मी जरा परशाला फोन करून येतो. ब्लड बॉटलचं काय झालं? आता येतील इतक्यात. आणखीन ब्लड लागलं तर मी माझ्या फ्रेंड्सना बोलावून घेतो. डॉक्टर साहेब, कौशिक साहेब वाचतील ना? क्रिटिकल कंडिशन, मेजर ऑपरेशन आहे आणि स्वतः डॉक्टर मल्होत्रा ऑपरेशन करणार आहे. लेट अस होप फॉर द बेस्ट. आणि हां, ब्लड बॉटल आलात ना तर नर्सकडे पाठवून द्या. घ्या, थोडंसं खाऊन घ्या.
बरं वाटत. अहो सकाळपासून लई धावपळ झाली. अरे हे बघा, मला भूक नाही असं अजिबात म्हणू नका. अहो कशा पैकी जीवाला एवढा त्रास करून घेताय. घ्या. म्या मग अशीच खाऊन आलो. अहो आपल्याला भूक लागली ना का काय पण सुचत नाही बघा. मायला नुसतं चक्कर आल्यासारखं होते. मला सांगतो, मागच्या टायमाला एकाला पोचवायला गेलो होतो. रात्रभर उपाशी म्या. अरे धनाजी, प्रसंग काय, तू बोलतोस काय? अरे हे परश्या, त्या बाटल्या नर्सबाईकडे दिल्यास का? इकडे. आणि काय खाऊन पिऊन आलास का रे? का तू पण यांच्या सारखाच? कुठे काय करूचा आणि काय नाही करूचा ना माका बरोबर माहिती आहे. घरतून जेवून इलाय ना म्हणून हैसर येऊक माका उशीर झालो. कळला? कळला. ऑपरेशन सुरू झाला. तू काय पण काळजी करू नकोस. मी आहे किती काळजी करू? काळजी डॉक्टरांका करू होई, त्यांकाच ऑपरेशन करूचा ना. अरे बाबा, तू टायमार येऊन पोचला असं म्हणायचं होतं मला. चला. आता काय करूचा काय? काय करणार? ऑपरेशन होईपर्यंत थांबायचं, वाट बघायची. तू जरा दमल्यासारखं दिसतोस. तू असं कर, ते कोपऱ्यातल्या बाकड्यावर जाऊन झोप. तू आणि धनाजी तू काय आळीपाळीने रेस्ट घ्यायचा. आणि तुम्ही? अरे तू झोप रे बाबा, माझं डोकं पिकवू नका. मला झोप येत नाही, येईलसं वाटतही नाही. चिडतात किती आहे? चिडतात किती की दादू? हे बघा, तुम्ही अजिबात चिडू नका. आम्ही दोघं जण तिकडे बाकड्यावर जाऊन पडतो. काय लागलं तर सांगा. कोणाला? यांका. सर, डॉक्टर साहब ने आपको बुलाया है. Oh yes, please sit down. फर्स्ट ऑपरेशन इज सक्सेसफुल. 3 बुलेट्स निघाल्यात, पण एक आत आहे अजून. इफ युअर बॉस इज रिअली लकी, वेल, बट ही इज नॉट आउट ऑफ डेंजर. आय रिपीट, नॉट. कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. Next 48 hours, he will be under our observation. Okay? हॅलो. हां, मी आत्ताच मुंबईत आले. पोचले ना आता 10 मिनिटापूर्वीच. हो ठीक आहे, मग कुठे भेटायचं आहे? ओके फाईन. मी रिक्षाने येते आता. हो ठीक आहे, मी रिक्षाने येते. ओके बाय. ऑटो. कितना हुआ बताओ? एक मिनट. हाँ, सामान. बस थांबव इथं. नको. गड्या, तू जरा बाहेर जाऊन थांब.
आमच्या प्लॅटफॉर्म शाळेतलाच मुलगा आहे. आता रिक्षा चालवतो. बरं बाय द वे, तुला काही लागलं वगैरे नाही ना कुठे? मी रिक्षात खेचली त्यावेळेला. नाही नाही, नाही ना. पण तुम्ही असे अचानक रिक्षाने कसे काय आलात? अरे काय आहे, आपण दोघं जण तू मुंबईत परत आल्यानंतर भेटलो ते शक्य तर कुणी पाहू नये, कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा सगळं उपद्व्याप. बाय द वे, तू मी दिलेल्या सूचना अगदी तंतोतंत पाळलेल्या दिसतात. हो म्हणजे न पाळून कोणाला सांगतेय? नाही पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गोव्यातही वागत होते. म्हणजे शक्यतोवर मी नेहमी वापरते त्याच्यापेक्षा वेगळे कपडे, गॉगल्स, कोणाशी बोलायचं नाही, बोललं तरी स्वतःबद्दल काही सांगायचं नाही. हे बघ आकांक्षा, ही एवढी काळजी घेणं आवश्यकच होतं. पण किती दिवस काका? अजून किती दिवस असं चालू राहणार आहे? माझा आत्ताच जीव घुसमटायला लागलाय आता. हे बघ, जीव जाण्यापेक्षा जीव घुसमटलेला बरा, नाही का? त्या कौशिकचं काय झालंय कळलं ना तुला? हो कळलं मला. पण मला खूप भीती वाटली. मला असं खरंच वाटलं की आता यापुढे काही खरं नाही. नाही 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 अगं, एवढं घाबरायचं काही कारण नाहीये. थोडीशी जर काळजी घेतलीस, कुणाच्या नजरेला पडली नाहीस ना, तर या सगळ्या प्रकरणामधनं तू व्यवस्थित निभावून जाशील. कसं आहे आकांक्षा, आज नाही उद्या तो रघु चिलीम पोलिसांच्या ताब्यात येईलच. आणि एकदा तो पोलिसांच्या ताब्यात आला म्हणजे मग तुला येणारे फोन्स, तुला येणाऱ्या धमक्या आणि हे बाकीचं सगळं जे आहे हे आपोआप कमी होऊन बंद होईल. कौशिक कसे आहेत आता? अजूनही क्रिटिकल आहे. इज नॉट येट आउट ऑफ डेंजर. तुला एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत आकांक्षा. तू ज्या कारणासाठी मुंबई बाहेर गेली होतीस, तो धोका, ते कारण, ते संकट अजूनही टळलेलं नाही. आणि म्हणून अजूनही काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तू तुझ्या घरी न राहता एक तर तुझ्या आईच्या घरी किंवा तुझ्या बहिणीच्या, काय नाव बहिणीचं तुझ्या? अनुष्का. अनुष्का, तिच्या घरी राहिलेस तर फार उत्तम. आणि मी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन मुंबईत करणंही अत्यंत आवश्यक आहे. मी निघू आता? मला नचिकेतला भेटायचं आणि त्यानंतर घरी जायचंय, मग उशीर होईल. मी सोडतो तुला कुठं जायचं आहे तिथे. टेक केअर. गजा, चल निघ. कुठं जायचं सांग ना जरा. अर्धा तास झाला तुमचा पत्ता नाही. कोण पाहिजे आपल्याला? नचिकेत. अरे हसतोयस काय? आपल्याकडे आजूबाजूची माणसं बघतायत ना. आकांक्षा, तू काही नाटकात वगैरे काम करतेस? मी तुला ओळखलंच नाही. मी तुला ओळखलंय. हे सगळं काका पवारांचं डायरेक्शन आहे. तुला सांगते नचिकेत, गेले काही दिवस मी एखाद्या रहस्यमय नाटकाची नायिका वगैरे असल्यासारखं वाटायला लागलंय मला. मग काय चूक आहे? म्हणजे काय? गेले काही दिवस तू रहस्य कथेची नायिकाच आहेस. अगं ती फुटपाथवरल्या फेरीवाल्यांची रहस्य कथा, त्याची नायिका नाहीयेस का तू? प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की तू नायिका असल्यामुळे नायिकेसारखी वागायला लागलीस. काय बोलतोयस तू? बरं, तू काही खाणार आहेस का? नको. तुला मागव काय हवं ते, मला नकोय. याला काय अर्थ आहे? एक तर तू उशीर आलीस आणि काही खायला नको. अरे माझी भूकच मेली आहे. बरं ते जाऊ देत. तू खरंच तुला हवं ते मागव, उगाच माझ्यामुळे तू नको उपाशी राहूस. मी कशाला तुझ्यासाठी उपाशी राहू? मी खाईन, तू बोल.
नको, तूच सांग मला कौशिक सर कसे आहेत. हे मी तुला सगळं सांगतो, पण मला एक सांग की पोलिसांना जी कॅसेट दिली त्याआधी मी तुला एक VHS दिली होती, ती कुठे आहे? ती माझ्या घरी आहे. तू मला सांगितलं होतंस त्याप्रमाणे लपवून ठेवली मी ती. का रे? नाही, मला आता असा संशय आहे, तो रघु चिलीम आणि आणखीन दुसरी कुठली तरी माणसं यांना बहुतेक त्या कॅसेटचा सुगावा लागलाय आणि ती मिळवण्यासाठी त्यांनी कौशिकवर गोळीबार केला. अरे बाप रे. मग आता? आकांक्षा, तू एक काम कर, तू ती कॅसेट ताबडतोब ताब्यात घे आणि कुठेतरी राहायला जा. म्हणजे आईकडे जा, बहिणीकडे जा, पण कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जा. घरात एकटी राहू नकोस. कमाल आहे रे. काका पवारांनी मला असंच सांगितलं. मग ऑल ग्रेट पीपल थिंक अलाइक. मी तुला काय सांगत होतो, तर कौशिकचं असं झालं. म्हणजे त्या दिवशी सकाळी साधारण 11 वाजता मी ऑफिसमध्ये पोहोचलो. काहीतरी प्रोमोचं वगैरे काम करत होतो आणि अचानक दोन मुलं आली. त्याने मला विचारलं की कौशिक साहेब कुठे आहेत? मी म्हटलं केबिनमध्ये. केबिनच्या दिशेने जायला लागली. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही सांगितलं नाही काय नाही. अचानक एका म्हणजे डायरेक्ट